हरे हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। कृष्ण
एक वेळ करी या दुःखावे बळे कृपया वॉटर बसेल सर्वांनी विनंती वॉटर बसेल गणपती बसा भले सरका बोलो सरका बोलो
हरी एक वेळ करी एक वेळ करी
एक वेळ या दुःखावी बळे दुरिताची जाळे उगवणे आठवी नवाय हा माझा नवस रात्री हे दिवस पांडुरंगा बहु दुरवरे भोगविले भोग आता पांडुरंगा सोडवावे आठवी नवाय हा माझा नवस रात्री हे दिवस पांडुरंगा तुका म्हणे काया करेन पुरवंडी वाळून सांडीन मस्त पहिली आठवी न पाया माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा महायोग पेटे तटेली मरत्या मंगारी गायना गमनी समागत तिष्ठं समानंद कन्नम परब्रह्मलिंगम पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमाना
सकळ विद्येची अधिकरण ते जीवन श्री ते नमस्कार मी होता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो. एकं नित्यं कर्मचलं सर्वं हे साक्षिभूतं भावादिकं धर्मरहितं सर्वं श्रीपादानंदरायं मोक्षानां ज्ञानदानैकलक्षं गुटक्षेत्रे निवासिनां दण्डमामि त्रिजां वरिष्ठं विठाला विठाला. देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं संत महंतांच्या मार्गदर्शनानं चालत असणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा गेले 47 वर्षापासून आपल्या गावामध्ये साधू संतांचा विचार रुचावा, समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत जावा, ही परंपरा जिवंत राहावी एवढ्या करता केलेल्या तुमच्या गावाना प्रयत्न, त्या प्रयत्नाला लाख लाख धन्यवाद. विठाला विठाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसंच आपल्या गावाचा आराध्य दैवत असणारे परमपूज्य हरिभक्त पारायण दिगंबर बुवा गायकवाड यांच्या पुण्य स्मरणानिमित्त हा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. पुण्य स्मरणाला 5 वर्ष झाले आणि 5व्या वर्षाची सेवा सुद्धा माझ्याकडेच आहे. म्हणजे मला बी येऊन 5 वर्ष तुमच्या गावात झाले. हा, पहिल्या पुण्य सोहळ्याला आम्ही जोडी नव्हतो म्हणून आता नंतर मी एकटाच यायला लागलो. दोघं करायला लागल्यावर आम्हाला तिकडे इकडून इकडे यावं लागणार राहायला. चला, बोलता बोलता 4 दिवस निघून गेले मायबाप. 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला आली. तुमच्या आयोजकाच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला सर्वांना लाख लाख धन्यवाद. विठाला विठाला. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन या महात्म्यांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तोपवृद्ध आपल्या गावाचं दैवत पांडुरंग वंडू महाराज दुतोंडे यांनी एक करता आहे. अतिशय विशारद महात्मे तुम्ही या ठिकाणी उपस्थित केले. हो, तसं पाहिलं तर ही तुमच्या गावाची पर्वणी आहे. कारण ज्या दिगंबर बुवाच्या माध्यमातून पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करत आहोत, त्या महात्म्यांचा कर्मयोग ज्या गावामध्ये उचलला ते सिंदखेड, आणि त्या सिंदखेडच्या सप्ताहाची सांगता आणि आपली सुरुवात, बरोबर आहे ना, हा समन्वय या ठिकाणी तुमच्या गावाने साधला. लाख लाख धन्यवाद. तसेच आज बाबांचं 5वं पुण्यस्मरणाचं वर्ष आहे. त्यांच्याच संबंधानं आज ज्यांची तुम्ही तेरवी साजरी केली, हरिभक्त परायण तापाबाई भास्कर पवार यांची आज आपण तेरवी साजरी केली. नात्यातलेच आहे, पण पारमार्थिक आजी खुर्ची टाकून इथं बसायच्या कीर्तनाला ना. आज त्यांची सुद्धा या ठिकाणी तेरवी आहे. आणि बाबांचा पुण्य सोहळा असं
त्रिवेणी संगम, याच्या चौथा संगम झाला एक आणखी. आज आपल्या भारताला ज्यांच्या कलमावर चालतं असा युगपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज काय आहे, जयंती आहे. आणि त्यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलं. त्या सर्व महात्म्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. कारण हा गावाचा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी काय गोष्टी कशा असतात, गावात आपल्याला राहायचंय, राजकारण्याला राहायचंय का? जे येतात काढी लावून जातात त्याला काही घेणं नाही. गाव गेले हनुमानबाई. आपल्याला सगळ्यांनी एकामेकानं, एका विचारानं, एका आचारानं आपण राहायला पाहिजे. कारण आपल्या गावाचे प्रश्न आपण सोडायचे. त्यांनी अतिशय प्रेमानं आपल्याला समजून घेतलं, आपणही त्यांना समजून घेतलं. म्हणून त्या सगळ्या महात्म्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. बाबासाहेबांच्या जीवनावर अख्खा भारत नाही विश्व डोलतंय मायबाप. आणि त्यांच्याच कायद्यानं आपण जगतो आहोत. आपल्याला पैशाचं सुद्धा ज्ञान त्यांनी शिकवलंय, जगाचं ज्ञान सुद्धा त्यांनी शिकवलं. म्हणून असे अनंत युगपुरुष आपल्या भूमीमध्ये झाले. त्यातले आज एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे. तसेच ज्या सज्जन जयंती आहे, जयंती ज्या सज्जनांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये 5 वर्षापासून येण्याचा योग आला, असे परमार्थप्रेमी हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती विजय महाराज शिरसाट यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत येत असते. अतिशय हे सगळं आयोजन करणारे आमचे हरिभक्तपरायण सुधाकर महाराज शिरसाट असतील, किसन महाराज शिरसाट असतील, तसेच गायनाचार्य म्हणून गेल्या 2-3 वर्षापासून ते आपल्याकडे आहेत. ज्ञानेश्वर माऊली असन किंवा हनुमान महाराज पिंपळवाडीकर असेल, आणि मृदंग सम्राट आमचे श्याम महाराज पिंपळवाडीकर, तसेच हार्मोनियम वादक समाधान महाराज बाजूला आहे. यावेळेस हरकत नाही, पण कार्तिक महाराज या ठिकाणी उपलब्ध झाले. कार्तिक असो समाधान असो, वाजवलं तर समाधानच आहे. विठाला विठाला ज्यांनी तुमच्यापर्यंत आणून घालण्याचा प्रयत्न केला, बाबा पळून नाही गेला पाहिजे. असे आमचे हरिभक्तपरायण जुगल जोडी बरं का ती आपल्या गावाला लाभलेली. आमचे हरिभक्तपरायण योगेश महाराज पवार असतील, सतीश महाराज पवार असतील, आणि तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाले. जास्त धपल्या काढीत नाही. मला सुद्धा 250 किलोमीटर धडकाच आहे. तुमचा कॉम्प्लेट प्रमाणे कार्यक्रम 8:30 ते 10:30 आहे. 10 वाजले, अर्ध्या घंट्यात कार्यक्रम संपणार नाही. बाबा तुम्हाला माहित नाही का 5 वर्षापासून बुवाला किती टाइम लागतो? बुवाची मोटर हा हरिभक्तपरायण आमचे वैभव दादा राहून गेले. त्यांनी अतिशय उत्कृष्ट गायनाची साथ दिली. आमचे वैभव दादा या ठिकाणी राहिले सगळे. आणि ही आमची तरुण कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य हे सगळे महात्मे या ठिकाणी ज्या महात्म्यांनी घडवत आहेत त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. आमचे विनायकरी बाबा असतील, आणि आमची अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आपली या ठिकाणी गावातलीच आहे, कृष्णा मंडप मातला. तुम्हाला सुद्धा भगवान परमात्मा चांगली शक्ती देव. नारंग्याच्या शाळा तुम्हालाच येऊ. विठाला विठाला विठाला. जास्त वेळ घेत नाही, आता मी भानातून जाणार. म्हणजे मला 10 वाजले, किती वेळ करू तुम्ही सांगायचं. चालू दे रातभर. हा, आपण 1 तास सेवा करणार, आणि 1 तासामध्ये बसला तर बसला हनुमान फटका. कीर्तनकर काही दावणीचे बैल नसतात. जरा बारीक विचार करा. 5वा दिवस आहे, 5व्या दिवसाचा शिवेकरता तुमच्या संत महात्म्यांच्या पवित्र आत्म्यांच्या शिवेकरता घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी 5वा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबा आहे. आणि तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. जन्माला धडातला माणसाच्या जन्माला आला, याच्या आधी काहीतरी सांगून आला, कुणाला तरी शब्द देऊन आला, आणि त्या शब्दाचा विसर पडला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय जागा करण्याचं काम करतात. विठाला विठाला. या विश्वातला प्रत्येक जीव जो जन्माला आला माणूस म्हणून, त्या प्रत्येक जीवानं आईच्या गर्भवासात असल्यानंतर त्या विश्वात्मक भगवान परमात्म्याला वचन दिलेलं आहे. तुमच्या आमच्या टकुऱ्यात नाही तो भाग सोडून द्या, तुमच्या आमच्या ध्यानात नाही तो भाग सोडून द्या, तुम्हाला मला सांगणारा कोणी भेटत नाही, नाव सोडून द्या. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगताय
मी ज्या दुःखातून आलो या देहाला प्राप्त झालो त्या दुःखाच्या यातना मला माहिती आहे आणि त्या यातना मी त्या आईच्या गर्भवासामध्ये मी भोगलेल्या आहे आणि त्या गर्भवासात मी विश्वनियन त्याला भगवान परमात्म्याला हात जोडून आया हो आम्ही धडकलो तेव्हा कसे हात होते असे होते काय नाही ना असेच होते मोठ्या आवळीलाच होत्या त्याच्या हे नाही आवळ्यालाच होत्या का असं इचकून चाललं नाही ना कोणी किड म्हणत होत ते किड जे म्हणत होत त्याचं वर्णन तुकोबारायकडे मी भगवंताला सांगितलं एक वेळ करी या दुःखा वेगळे कोणतं दुःख तुम्हाला आम्हाला माहित नाही विसर पडला संताला विसर पडू शकत नाही संत सांगतात की दुःख मला माहितीये किती त्रास त्या ठिकाणी भोगावा लागतो जीवाला हे जीवाला माहित नाही संत प्रतिनिधित्व तुमचं आमचं करत असतात ते तुकोबाराय सांगतात देवा एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आई बाप तुझ्यात आणि माझ्यात जे अंतर पडलेलं आहे तेवढं दुरीत बाजूला कर आठवी न पाय हा माझा नवस भगवंता मी रात्रंदिवस तुझं भजन करीन तुझे पायाचं मी स्मरण करीन आठवण करीन मला तू या त्रासातून तू काय कर बाहेर काढ आठवी न पाय हा माझा नवस दोन पाया चार पायाचा नाही बरं का अय मेंढ्या खोपडीच्या हो दोन पायाचा कंदुरे आहे हा तुमच्याकडे आहे कंदुरे आहे ना मग हे सांगितलं होतं तिकडे मी चार पायाचं बाई नाही तुकोबारायनं कोणता नवस केला जरा बारीक ऐका आठवी न पाय हा माझा नवस रात्री ही दिवस पांडुरंगा रात्रंदिवस देवा मी तुझं भजन करील फक्त या त्रासातून मला या घाणीतून मला तू बाहेर काढ बहुदूरवरी भोगविले भोग 84 लाख योनीत कमी भोगले का एका एका योनी कोटी कोटी फेरा हा मग लागे वारा नरदेहाचा कोट्यावधी जन्म घेत इथं आलो अनंत दुःख बहुदूरवरी भोगविले भोग आता पांडुरंगा सोडवावी पांडुरंगा या दुःखातून मला तू बाजूला कर आणि तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मला या ठिकाणी एकत्र कर तुझ्या स्वरूपाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये येऊ दे जन्म आणि मरणाच्या ज्या माझ्या खेपा आहे त्या दूर कर पांडुरंगा काय करीन तुका म्हणे काय गणबळ उघड तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडीन मस्तक ही काया भगवंता एकदा तुझं जर दर्शन मला झालं ना तुझा साक्षात्कार माझ्या जीवनामध्ये जर झाला ना ही पूर्ण काया ओवाळून तुझ्या चरणावर मी समर्पित करीन असा संत असा महात्मा माझ्या जीवनात येऊ दे आठवी न पाय हा माझा नवस रात्री ही दिवस पांडुरंगा रात्र दिवस भजन करणारा जो महात्मा आहे असा महात्मा ज्याला अनुभव आलेला आहे तो माझ्या जीवनात येऊ दे हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे ठेवला विठाला विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावाचा ठेवला जरा बारीक विचार करा माणसाच्या जन्माला आलो याची इच्छा होती का मातल्यातच भेटावं याची इच्छा होती का कोण अर्ज केलता का बुलढाण्याला मला मातल्यातच भेटू दे शिरसाट घराण्यातच भेटू दे नाही ना कोणा मागितला नाही पण धडकल्याशिवाय राहिला नाही पावला हा देह काककाली न्याय पावला हा देह काककाली न्याय पावला हा देह पावला हा देह काककाली न्याय पावला हा देह
सापडा ना आणि आंधळ्याला सापडेल का समाधान महाराज? पण आंधळ्यानं टाळी वाजावं, टाळी कावळा सापडावा, तसा मनुष्य देह तुमच्या आमच्या हातात सापला. पण त्या नर देहाचा आता विचार करा बरं का, आता विचार करा, या देहाचा सार्थक करायचं का 84 लाख येऊन धडकत? जर आता विचार नाही केला, आता जर नाही विचार केला, चुकली यावर मग फेरला पाहिजे. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म. आता जर नाही समजून घेतलं, बोलू का काही राहणारे महाराज, किसन महाराज, आम्ही रात्र दिवस 3-3 कीर्तन करू राहिलो, पण आम्हाला काही विमान नाही यायचं नाही. सुधाकर महाराज, नाही 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 नाही, तोड वाचून मारावं लागेल आम्हाला. कीर्तन करणं एक कला आहे, कीर्तन परमार्थ नाही, कीर्तन दौंडी. कीर्तन परमार्थ नाही, तुला 2 तास लोक आवडून धरायची अक्कल आहे फक्त. होय, जी गोष्ट मराच्या टायमाला यायला पाहिजे ती तुझ्या सुद्धा टकुऱ्यात नाही. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, कसं नाही झालं तर तोंड वासूनच आहे. बघा, प्रत्येक जीव जरा बारीक कीर्तन ऐका. आमचं कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत होता. मुंगीच्या पाया इतका जर भेजा कमी असला, कुठून आणलं होतं? हिजू महाराज ते रातचं सोंग आणलं होतं. मी काय शादीवर आलो तुम्हाला का मूळ व्याज झाला मला वाढायला? अरे माणसाच्या जन्माला आलो, ये जरी न ऐकाल, शिवळावर पडू नका. 2च मोबाईल, 2च माईक. आपल्याला 1 तास करायचं, त्याच्यातले 15 मिनिट घातले, 45 मिनिटातच आपल्याला सेवा समाप्त करायची. पण जरा आनंद घ्यायचा. मी लोक करता तुमच्या करता नाही पूजाला आलो इथं. नाही 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 नाही, तुम्हाला आटलीचे डोस पाहिजे येईल नाही. मी माझ्या सद्गुरूने हे नाही शिकवलं मला. नाही 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 नाही, बसलेले काही सगळेच बिना डोक्याचे नसतात. एखादा जर जातीवंत असेल ना, त्याला कळत नाही काऊन भुकू राहिलं. कीर्तन हा मा काही खानदानी धंदा नाही. नाही 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 नाही, हा 250 किलोमीटर जरी आलो तर तुम्ही सकाळ कीर्तन करायला लावा. जर माग आलो तर पुन्हा तुमच्या माथ्यात तोंड पाहणार नाही. आणि याच जोशात आणि याच स्वरात, माई पाईपलाईन काय टिल्लू मोटर नाही. तुमच्याकडे धरण आहे ना, ते तरी उपसत. माई समुद्रात टाकेली, रात्रंदिवस उपसत नाही. आणि रात्रंदिवस भुकाचा धंदा या. हो, विचार करा. माणसाच्या जन्माला आलो. माणसाचा जन्म म्हणजे गठाड्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही. माणसाचा जन्मात माणसाला देव होता येत आहे. सर्व
हाच देई घडी देवाचे भजन इतर योनीच्या काही हा विचारच नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपदताच वरती अंध पांगुळ होती बरोबर आहे ना माणसाच्या जन्माला आलो आणि माणसाच्या जन्माचं सार्थक जर करावं असं वाटत असेल बघा या जन्माला यायच्या आधी कोट्यावधी जीव आपण भोगून आलो 84 लाख युनिट आलो का नाही बरोबर आहे का नाही आहार निद्रा भयमैथुनंच सर्व योनीशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वदा या सगळ्या धंदे ना 84 लाख युनिट केलेच पण माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर बघा या देहाला यायच्या आधी आईच्या गर्भवासामध्ये राहावं लागतं 6 महिने ही बॉडी 3.5 हाताची बॉडी तयार व्हायला 6 इंचाची राहते नंतर 3.5 हात होती 6.5 इंचाची बॉडी तयार व्हायला आहे हो 6 महिने लागत त्या डॉक्टरच्या बापाला कळत नाहीये मला इकडं घुसाचा नाही मा विषय नाही मला व्यक्त वेळ कमी हा आता सगळे जर्सी जन्माला येऊ राहिले तुमच्याकडे जर्सी आहे का जाऊ दे मला नाही तिकडे घुसत जाऊ त्या भाग सोडून द्या हो बघा आईच्या गर्भवासामध्ये तुम्ही आम्ही असताना एक मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले आहे केवळ माझे काही आईच्या गर्भवासामध्ये 6 महिने बॉडी तयार व्हायला लागली 6 महिन्याचा शेवट बारीक कीर्तन आहे का 6 महिन्याचा शेवटचा भाग 7व्या महिन्याचा सुरुवातीचा भाग विश्वनियंत्याला दया आली विश्वनियंत्याला वाटलं आता आपल्याला जायचं आहे म्हणून या चैतन्य शक्तीनं आईच्या गर्भवासामध्ये 6 महिन्याच्या शेवटी 7व्या महिन्याच्या सुरुवातीला ओ आया हो तुम्ही ऐका तुम्हाला चांगलं कळत तुमची संख्या ज्यादा यायला रोखत कळलं जरा बारीक ऐका 7व्या महिन्याला काय करतात आपल्या संस्कृतीमध्ये तुम्ही काय मॅम मौतीला आले मराठी कळू राहिली तुम्हाला आयरनीत बोलू आयरनी यस म्हणे बघा काय करतो आपण 7व्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण करतो बरोबर ना आयो जरा बारीक कीर्तन ऐका करतो ना कोणाला विचारून हा बरोबर आहे बरोबर तुमचं बरोबर आहे किसन महाराज बामनाला डोळे लागले का अरे कसं जेड लागलं जगाला देव मनती जाऊ द्या बामनाला विचारली बामनानं तारीख काढून दिली त्या म्हणे लागत डोळे आय हो तुम्हाला लेकर होईल का जिला होईल ना तिला माहिती राहत बघा ती ताई सांगत असते तिच्या आईला आई 7व्या महिन्याची सुरुवात आहे ती सांगते बाई माझा गर्भ फिरायला लागला बरोबर आहे ना फिरायला लागला म्हणजे मोदीने काय हायवे केले काय मध्ये फिरावं त्याला नाही म्हणजे काय झालं विश्वात्मक असलेली चैतन्य शक्ती आईच्या श्वासाद्वारे बाळाच्या टाळू मधून आत घुसली आपली संस्कृती लय उत्कृष्ट आहे पण आम्हाला काय झालं माय बापाला का कोपीत काढून द्यायचं आणि काशीला जाऊन अन्नदान करायचं
जित्यापणे नाही गोडी मेल्यावर बंधन तोडी बरी होती ना बाया. आता कसं राय बघा 7व्या महिन्यामध्ये त्या माऊलीला त्या चैतन्य शक्तीची जाणीव होते आणि ते गर्भ या ठिकाणी फिरल्यासारखा तिला वाटतं. म्हणजे चैतन्य शक्तीनं या लेकराच्या या टाळूमधून चैतन्य शक्तीनं प्रवेश केला. एवढं गड्ड राहतं की नाही. खोबरं टाकू टाकू खोबऱ्यात तेल टाकू 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 फार जेसीबीनं गड्डा बुजून टाकलाय. बघा घुसलं कुठून टकुऱ्यातून. बारीक ऐका बरं आमची कीर्तन ऐकायला भेजा लागत. सासू सोनाच्या का पद कोणी सांगेल तुमच्या टीव्हीवर दिसत नाही का. हा हा कोणी सांगन ना. अय तू इथं भुकायला पाहिजे काही गरजच नाही ना. तिकडं जाय ना तमाशात. साधू संतांनी एवढ्या करता व्यासपीठ उभा केलं की लोकांना तड काढाय करता. त्याच्या घरात 107 चॅनल आहे ना. जाऊ द्या. मग 7व्या महिन्यामध्ये ती चैतन्य शक्तीनं वास केला. 9 महिन्यापर्यंत ती शक्ती तिथं राहते. त्या जीवाला अज्ञान होत चालतं. त्याला त्रास व्हायला लागतो. मध्ये काय एसी का मध्ये आईच्या पोटात काय मध्ये कूलर आहे काय. हा देह ना शिवता त्याच्या नाकामध्ये घाण होती. त्याच्या डोळ्यावर घाण होती. त्याच्या कानात घाण होती की नाही. सगळं होतं ना. सू शीर रक्त सारं होतं का नाही. चिड काय टकुरा ध्यानावर होत. चिड जीव म्हणत होता दिले गर्भात वचन देवा करीन भजन. हा तिनं प्रत्येक जीव भगवंताला शब्द देऊन आला. तो बाई असो का माणूस असो कोणत्या जाती पंथ धर्मातला असो साऱ्याच्या नागपुड्यातूनच चालू आहे ना. श्वास काय चालू आहे नागपुड्यातूनच चालू आहे ना का दुसऱ्याचा कानपूर लाईन मधून चालू आहे. बघा त्या घाणीमध्ये शब्द दिला. मदालसाला कळावा माणसाला कळू नाही का. रव रव दुर्गंधी रे अमंगल त्याचा मान. एवढ्या घाणीमध्ये तो जीव भगवंताला विनंती करत होता. काय विनंती करत होता. अभंगाचं पहिलं एक वेळ
गोष्टीचा विसर पडलाय. संत तुम्हाला आम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देतात. जगद्गुरु तुकोबा राय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, जो शब्द तुम्ही आम्ही दिलेला आहे गर्भामध्ये, तो शब्द माणूस विसरला. काय सांगताय तुकोबा राय? एक वेळ करी देवा, एकदा तुम्हाला वेगळं करे याच्यात. एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून. मायबाप ज्या दिवशी त्या मातेला पूर्ण दिवस होतात, त्याच्या काही खानाखुणा असेल का नाही तायावर? मिस्त्री रोटवायला काय माहित नाही, याच्या 96 पिढे गेले तरी याच्या टकोऱ्यात उतरणार नाही. नाही 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 नाही. ज्या दिवशी तुम्हाला पूर्ण दिवस झाले त्या दिवशी काही होतं का नाही? तुम्ही आरडत वरडत नाही का? तुमच्या अंगाला घाम येत नाही का? तुमचा अंग थरथर कापत नाही का? तुम्ही आरडा वरडा करीत नाही का? तुम्हाला तुमच्या वस्त्राचं भान असतं का? पाणी पाजायला पण तेल लागत. तू मर रे, आम्ही 5ची मोटर लावू. घरात दिवा लावायला लागत कोणी? तो नाही लावला तो काय लावीला काय? घरात दिवा लावायला लागत का नाही तुमच्याकडे? बुलढाणा जिल्ह्यात तसं आहे महाराज, बरोबर आहे का? दिवा लावायला लागत. यानं काय दिवा लावला? यानं हाय ते सत्य पण पाळली. बघा, ज्या दिवशी त्या मातेला त्रास व्हायला लागला, काय झालं? आता मला घर सांगा वाटत, पण 10:30 वाजले. आता कसं करू? चालू द्या करता. त्याच्यात मग आज रॉंग नंबरला गेले. ते आयतवारचा रात आहे, पण आज रॉंग नंबरला गेले. 14 तारखेला सुट्टी होती म्हणून 14ला आलो. जाऊ मग, जाऊ दे. आता जसं फास्ट होईल तसं घेण्याचा प्रयत्न करू. बकरी राहते ना, बकरी तुमच्याकडे बकरी आहे का? ती कशी शेंडा मोडी ती अख्खं खालडून नाही खात, तसं मी बी शेंडा मोडून घेतो. जरसा ज्यावेळेस त्रास व्हायला लागला, काय झालं? गावात एक बाई होती. पूर्वी बैलगाडीनं वरड जायचं सुधाकर महाराज. बैलगाड्यात होतं, ट्रॅक्टर आले नंतर भानगडी झाली तर, पण बैलगाड्यात वरड जायचं. मग ते आता लग्न लागलं आणि दिवसा नवरी जात होती. होय, 7 सांदा व्हायचा. आज लक्ष्मी काढून देत होती. आताची लक्ष्मी 10:30-11ला येते घरी. वारे वा, लक्ष्मी आली का सारे भांडे ठुकरीत बसती. जाऊ द्या, मला पुन्हा मी समाज प्रबोधन करणार, पण तिकडं घुसलो ना तुमचं सगळं पाणीपत होईल. ती माऊली जाता जाता काय झालं? बैलगाडीमध्ये बैल उधळल्यानंतर ती गाडी टांगा पलटी झाली, घोडे फरार झाले. नवरदेवाची शिट्टी वाजली. त्या काळात नवरदेव गेला. आज ती माऊली घरी जाईन का तिकडं? तेवढ्या याच्यावर ती माऊली इकडं आली. इकडं गावात आल्यानंतर भाऊ चांगले होते तिचेवाले. पहिले शेलिंगला जमिनी जायच्या, 2-5 एकर तिच्या नावावर करून दिली. एखादं गावाच्या बाजूला तिचं घर होतं. वडिलाच्या काळात ते तिला दिलं, बाई इथं राय. तू पाहिल्या बाया खानदानी वाऱ्या, म्हणजे आताच्या नाही आज म्हणायचं नाही बघ मला. नाही तर यशान तुम्ही काटे घेऊन माझ्याकडे. हा, मग ती बाई राहिली तेवढ्या हळदीच्या डागावर राहिली गावामध्ये. जग म्हातारी झाली, पांढर झाले डोक्यातले केस, मान डगडग करायला लागली, हातात काठी. तिकडं राहायची. गावामध्ये काय झालं? एकुलती एक पोरगी होती. बाप लहानपणीच वारला. त्या महिना लहानीची मोठी केली आणि तिचं लग्न करून दिलं. दृष्टांत काय सांगू राहिलो, जरा बारीक ऐका बरं का. मला धंदा नाही, अशाचा काही भाग नाही, पण तुमच्या टकुऱ्यात ती बसावा एवढ्या करता दृष्टांत. मग त्या पोरीचं लग्न लावून दिलं. पण ती पोर, त्या काळात काही साधनं नव्हती गाडी यायला जायला. ती पोरगी लग्न लावून दिलं तसं ती 2 वर्ष आलीच नाही इकडं. तिकडच बिचारी काम धंदे करायची. चांगली नांदली ती तिकडं. आणि 2 वर्षांनी तिला देव पावला. देव पावला कळत तुम्हाला? हा, तुम्ही लय हुशार. देव पावला तिला. देव फोन तिकडून आला, निरोप आला माणसाच्या हाती का तुमच्या ताईला आता तुम्ही आजी होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात तुम्ही विदर्भात आले. हा, पहिल्या बाळातपणाला पोरगी कुणीकडे नाही? त्या आत्याच्या घरी, आईच्या घरी ना. हा, बरोबर आहे. मग आता त्या बाईना बिचारीनं मोडमजुरी करून पैसे 200 गाठील ठेवले. त्या लेकीला घेऊन आली गावामध्ये. साऱ्या बाया गोळ्या झाल्या गल्लीतल्या. बाई जाताना कशी होती? वाळेल होती, चिळेल होती. आता चांगली दुविऱ्या हळाची झाली. सगळ्या बाया गोळ्या झाल्या, कारण ती 2 वर्षांना आली ना. मग तिला पाहायला खूप आनंद झाला सगळ्याला. वा वा वा, सगळ्या निघून गेल्या. ती मुलगी 2-3 दिवस राहिली.
2-3 दिवसानंतर त्या ताईला रात्री 11 वाजायला त्रास सुरू झाला बर का. त्या माऊलीला रात्री 11 वाजायला त्रास सुरू झाला. तेव्हा काही गाड्या घोड्या होत्या का? आमच्या भाऊची काही गाडी होती का? लावली दिवस का चालली चिखलीला? नाही ना. मग आता गावात राहायच्या तशा अनुभव आहे. डिलिव्हरी करणाऱ्या डाळिंबाई गावात राहायच्या. मग तिची आई गेली, बाई माझ्या लेकीला त्रास होऊ राहिला. तिने सांगितलं ठीक आहे. आली ती. आल्यानंतर तिला पाहिलं. ती म्हणे अजून 1 घंटा भरी. तिला टाइम आहे अजून किती? 1 घंटा टाइम आहे. काऊन? हिला पाहिजे तशा अजून काय येऊन नाही राहिल्या. हे मरून चालले, तोंड वासून चालले तरी यायला काळा येईना. काळा यावा लागा त्या. दिल्ली प्रेमा काळा ज्ञान मोद्रा. सत्यगुरुराय कृपा मध्ये गेली त्याच्यातली ओळ पा. नंतर घरी जाऊ, मला एवढा टाइम नाही. फक्त तुम्हाला ठळक बातम्या सांगू राहिलो. जर सैन्या घरात दिवा लागावा वाटत असेल तर कळा यावं लागतं का नाही? नांदावं लागतं का नाही? मग घरात हा दिवा लागण्याकरता नांदावं लागेल का नाही? बघा मग काय झालं. त्या ताईला 1 घंटा झाला आणि 1 घंट्यानंतर ती जास्त जोरानं आरडायला लागली. मोठमोठ्यानं आरडायची. साऱ्या गल्लीतल्या बाया गोळ्या झाल्या आणि गोळा झाल्यानंतर त्या म्हातारी लोक आवाज गेला. जरा बारीक ऐका. त्या म्हातारी लोक आवाज गेला. ते सांगितलं काय दागोडा झाला का तुझ्या देवळाकडं? काऊन चालला का तोंड वर करून? तर गच राहा ना. तिला याच्यातलं काही माहिती का? कमी नाळाला लय वळवळ राहते. ती म्हातारी काठी टेकी चालली रस्त्यानं. चालता 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 काय झालं? काय आहे तिकडं देवळाकडं? काऊन आलडू राहिले? काऊन चालल्या तुम्ही? ते म्हणते आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही, गपचिप घरी मारा ना. काऊन वळडू राहिली ती? चाललीच म्हातारी पुढं, चाललीच पुढं. जिथं दांडुडा चालू होता तिथं म्हातारी आली बाहेर गल्लीत. आल्यानंतर विचारू राहिली काऊन आलडू राहिली ती आणि काय झालं तिला? तिला कळत काही याच्यातलं? ती हळदीच्या डागावर राहील. तिला याच्यातलं गाजर माहित नाही. त्या म्हातारीच्या वयाची दुसरी बाई होती. ती म्हणे तिचं पोट दुखू राहिलं. मग पोट दुखू राहिलं एवढं आरडायचं काय काम आहे? माझी पोट दुखत होत. ती म्हणती आत्याबाई तिचं पोट काय ना दुखत, तुमचं पोट काय दुखत? तुमचं डोकं ठिकाणाला आहे का? तुमचं काय ना दुखत? ती म्हणे मी रात्री बेसन खाल्लं होतं. मग तिने बेसन खायले का? अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी. बिगर अनुभवाची चांगलं राहील. देव देव करा, देव देव करा. देव हुशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली. देव देव करता. तुमच्याकडे लावी द्या हुशा पायाला अगरबत्ती. रात्री लावी द्या ना. जर संध्याकाळी 5 वाजेला धरलं तर रातभर ते वास येऊ नये म्हणून लावा लागेल. एवढा परमार्थ चालला. देव बाजूला राहिला, देव देव चाललाय. बघा जरा बारीक आहे का बरं का? हा उभं राहायचं सांगतात. मी गर्भवासामध्ये असताना मला ती दुःख माहितीये. काय सांगू त्या गर्भीच्या यातना. हो हो मातेच्या उदर कुहरी पचवून विष्णीच्या दात्री. माहित नाही काय? माहित नाही. अरे एवढा त्रास
आणि बाहेर आला. तिथं भगवंताला सांगितलं, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. तेव्हा मला काय करतो बघा. ज्या दिवशी त्या माऊलीला लेकरू झालं बर का, त्याचं नागपूर चालू राहतं का? ए आया हो, नागपूर चालू राहतं त्याचं, नागपुड्या चालू राहत्या का? नाही. ती दाई काय एवढी पागल नाही राहत मेंटल खोबडीची. ती हुशार राहते. ती डॉक्टरीन सिस्टरीन जी असेल ना, ती हुशार राहते. ती काय करते माहिती का, पहिले त्याच्या नाकातली कानातली तोंडातली घाण हेड ऑफिस साफ करते त्याचं ते. हा, हे सगळं साफ केलं का मग तवा ती नाळ खांडी. ती तवर लोक नाळ खांडीत नाही. ती काय पागल आहे का? त्याच्या जर नाकात घाण असले तिने नाळ खांडला तर मरण तिडच ती. हे सगळं साफ केल्यानंतर नाळ खांडला जातो. आणि नाळ खांडल्यानंतर तुटलं कुठं, घुसलं इडून, तुटलं कुठं, गेंडी जवळ. नाळ खांडला का नाही? बिगर नाळ खांडायला कोणी ढाकला का? इथं नाळ खांडला, तुटलं कुठं, इथं. जोडायचं कुठं? देवळात का? जोडणारे मरून गेले. आम्ही तुमचे गुरून पडा आमच्या पाया. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला माशी धरी. गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव, अनुभवाचा पत्ता नाही. कशाला म्हणतात देव? अरे संतांचं ऐका हो, आमच्यासारख्या बावळटाचं ऐकू नका ना. संत काय सांगतात बरा बारीक ऐका. ज्यावेळेस नाळ खांडला त्यावेळेस त्याच्या नाकातून श्वास चालू झाला. आणि ज्यावेळेस नाकातून श्वास चालू झाला, वारकली चाला गला, वारकली चाला गला. धरणी वायू लागतात, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. ओहम ओहम रडे कोण मी, देह मी का आत्मा मी, कोण मी. रोज काकडे म्हणाले मी वासुदेव गथराय. आलं म्हणते मी वासुदेव तत्वता. साऱ्या म्हणा म्हणीचा परमार्थ चालला. आता उद्या माझ्याकडे पंगत आहे, मी तांदूळ आणून ठेवले, गहू आणून ठेवले, आणि साऱ्या लोकांना तेच वाढले तर लोक काय म्हणतील मला? खानदानी म्हणतील का? हा, काहीतरी प्रक्रिया करायला लागते की नाही? विजू भाऊ करायला लागते की नाही? त्याला दळून आणा लागत का नाही? उडदाचे त्याला वरण करावं लागत आहे, तेव्हा चुरून गिळीता येत आहे. जसं अन्न प्रक्रिया केल्याशिवाय खाता येत नाही, तसा देव तुम्हाला कळेल का? देव कळाची रीत. आपल्या बापाला आपण नाव नाका मारितो का? ऐसा करा, ऐ तू करा, हे पैसे म्हणतो का? नाही. अरे आपल्या बापाला जर आपल्याला हाका मारता येत नाही तर देवाला उघड्या नावावर हाका मारता येत असेल का? त्या कुणा ठिकाणावर नाही का? उघडा मंत्र दाना. आम्ही काय विदेशातून आलो का? नाही झुकेंगे साला. मर आमचं काय जायचंय? आमचं काही जाणार नाही. नाही 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 नाही, आमचं काही जाऊ शकत नाही. साधू संतांचं काही गेलं नाही. जे गेले ते तोंड वासून गेले, त्याचं काय राहिलं? 84 लाख येऊन धडकले ती. हा नाही 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 नाही, महाराज लोकांचे जरी तुमच्याकडे पिठ झाकी द्या, पिठ दाखल्यावर राखीच्या दिवशी आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये पिठ जागी द्या. राख करून आले, सावडून तुमच्याकडे सावडणं म्हणत्या. सावडून आले का मग त्याला काय करत्या, एका परतीमध्ये पीठ घाली द्या, त्याच्या बोकांडी भाकरीची परत घाली द्या, त्याच्यावर पाटावर उठत होत्या, आणि मग दुसऱ्या दिवशी पाहत्या मग तर कोणत्या युनियनला धडकलं, कोणत्या युनियन धडकलं ती 90 वाऱ्या गेल्या त्यानं पंढरीच्या.
रोज उपास करीत होतोय, रोज मारुतीला पाणी नेत होतं, मग काऊन वाकडं तिकडे आलं त्याच्यावर? ज्या अर्थी वाकडं तिकडे आलं त्या अर्थी अरे बिना जन्म नरकाची बैलाना, अरे बिना जन्म नरकाची हरिपाठ पाठ आहे ना, घरादाराशी नाट्य पोराशी पाठ आहे. हरिपाठ केल्याशिवाय जेवत नाही. थांब तुला आंबरी यायची नाही आला. हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. कशाला म्हणतात हरी? कशाला म्हणता हरी? जेवायला बसल्यावर पत्र पुढे घेते का माग? कशी पद्धत तुमच्याकडे? पुढे घेते ना. इथं कसं टकुरे ध्यानावर आहे. मग कळू नये माणसाच्या जन्माला आलो, कमरात गॅप पडू राहिले. आता फार आता धकले स्मशानात गौऱ्या गेल्या, ढवळ्या गॅसाला काळी मेहंदी लावायची पाळी आली. आता तरी टकुऱ्यात ते उतरत नाही. कशाला म्हणतात देव? देव कळायचा असं वाटत असल, देव कळावा असं वाटत असेल, देव अनुभवाला यावं असं वाटत असेल, संताला शरण जा. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद दिली प्राप्ती उपाय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, हरी प्राप्तीसी उपाय धरावी गोवाची ती पाय. संत मरून गेले, आमच्या सारखे धडकले शायनिंग मारणारे. तमाशातल्या बाया कमी नखरे करून राहिल्या. किसन महाराज एवढे बुवा नखरे करून राहिले. हो लई नाट्य पट्टे देवा बाबा 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 बायापेक्षा मेकअप बुवाना ज्याला माग केला. अरे समजून घ्या. सुंदर काया रात बनेगी ऐसी दुनिया भारी, तेरी दो दिन की जिंदगानी. किती जरी सुंदर असला ना, काळीला आवडते त्याला. बघा तुकोबा राय सांगता, भगवंता अरे अनंत जन्मीचं दुःख, अनंत जन्मीचं कर्म, अनंत जन्मीच्या वासना मला त्रास देत आहे. पुन्हा जन्माला किती वेळा जन्मा यावी, किती भावी फजित देवा, किती वेळा जन्माला येऊ मी. माझी ही जी येण्या जाण्याची जी ना तरी उदय असतो पैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जो जन्माला आला तो मरणार आहे, जो मेला तो पुन्हा जन्माला येणार आहे. महाराज लोक तुमच्या गावात बैल होऊन येतील. नारदाच्या व्यासपीठावर केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. हरिमुखी गाता हरवाले चित्ता, हरिमुखी गाता हरवाले चित्ता, हरिमुखी गाता हरवाले चित्ता, हरिमुखी गाता. कर्माची पापाची आणि वासनेची जर वाट लावायची असेल त्याच्यासाठी एकच रामबाण विलास, एकच नाम अपरते साधन नाही. जे तू करशी अनेक काही. तुम्ही काही करा, काही करा, उपास तापस करा, व्रत वैकल्य करा, जप तप करा, काही करा,
पर्याय नाही, मरावाच लागल. मरू नये असं वाटत असेल तर संताला शरण जा, कारण संताचं मरण निघून गेलं. मन माझे मरून गेले, मन माझे मरून गेले. मरणाआधी राहिलो मरून, यायचं जन्म मरण गेलंय, आपलं काऊन राहिलं. आम्हाला संत भेटत नाही. खऱ्या संताला जगात किंमत नाही. जाऊ द्या, मला एवढं खाली बोलायचं, माझ्या आया जादा येत. कबीरदासाचा तो आहे, इतकं खाली येऊन संताला बोलावं लागत का? या अवलादी तवाबी होत्या, किती सांगू तरी ना ऐकती. म्हणजे अवलादी होत्या का नाही तवा? हे तू करायचं प्रमाणे होत्या ना, नाही समजून घ्यायचं, नाही झुकेंगे साला, नको झुकू, कोणाचं काय जायचंय. काय म्हणावं, शांती ब्रह्माना म्हणावं, काय माय गेली होती, कोणा म्हणावं, शांती ब्रह्माना. उपजोनी करंटा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात का? समजूनच नाही घ्यायचंय. यंगरटपणा जातच नाही माणसाचा. सूम जळत पण पीळ जळत नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, मेलेची खोड. तुमच्याकडे बी सारखं, तुमचं आमचं सारखंच आहे. मग विदर्भात आम्ही आधी विदर्भातली कन्या करेल तुमची वाली. काय म्हणते ना, मेलेची खोड जित्यापणी जात नाही. मेल्यावर तरी कुठं जाते? तुमच्याकडे पित्रावर एवढ्या एवढ्या कपाट ठुत नाही का तुम्ही? दारूची गिलास राहतो ना त्याच्यावर, म्हाताऱ्याला लागत होती थोडी थोडी. अरे ते पेव पेव मेल त्याच्या काय न्यूजवर ठोरा लागते पागल डोक्याच्या. माझ्या गुटक्याच्या पुढं त्याला गुटकाला आवडत होता. मेंटल खोपडीची. आम्ही बी पागल डोक्याची. आणि ते नको ते धंदे करता करता मेल, ते धंदे मेल्यावर बी द्यायचे का? नाही कळत माणसाला. बघा ते तुकोबराय सांगतात, अरे देवा किती जन्माला यावं, किती दुःख भोगावं, किती या यातना भोगाव्या, एवढ्या करता तुम्हाला एक वेळ तू बाजूला कर. केला देवानं आणि सांगितलंय तुका, तुला जर मी याच्यातून बाजूला केल्यानंतर तू काय करशील? अभंगाचं दुसरं
बाबा तुकोबरायला ज्यावेळेस याच्यातून मुक्त केलं, गर्भवासातून ज्यावेळेस तुकोबराय बाहेर आले, त्या शोधामध्ये तुकोबराय निघाले. अरे मी गर्भामध्ये वचन दिलं होतं प्रभूला, आठवे न पाय हा माझा नवस. काय नवस केलं तुकोबरायनं गर्भामध्ये? 4 पायाचा, 2 पायाचा, रोडग्याचा, काय नवस केला? रात्रंदिवस देवा तुझं भजन करन. सांगा बरं, इथं बसलेले किती लोक रात्रंदिवस भजन करतात? रात्रंदिवस भजन करायची रीत काय? आमचं जेवायच्या टायमाला पण इथं लिहिले अखंड हरिनाम सप्ताह, अखंड जेवायच्या टायमाला बंद. बरोबर आहे ना? अखंड काय म्हणजे झोपल्यावर बंद. अखंड भजन कोणा सांगायचं? अखंड भजन कोणा सांगायचं? संत मरून गेले हो, आमच्यासारखे शायनिंग मारणारे पुढे आले. नाही नाही नाही, एवढ्या करता ज्ञानोबाला तुकड्या करता मौती झाल्या. खरं ज्ञान सांगितलं जगाला म्हणून. खऱ्याला किंमत नाही. गांडू भडवे रण चढे मर्दो का बेहाल, पतिवर्ता भुकी मरे पेरे खाय. नाही, ज्ञानोबाला तुकड्या करता मौती केल्या या लोकांना समाजा. नाही, खरं ज्ञान सांगून नाही दिलं औलादीना. आजही काही कमी नाही द्या. काय सांगितलंय? तुम्ही ज्ञानी झाले ना, आम्हाला तुमच्याकडे यावं लागेल गहू सांगायला. तुम्ही हुशार व्हायचंच नाही ना. तुमच्या डोक्यात ठोकून ठोकून बसेले. त्या जगाला नादी लागत, यायच्या नादी लागत. तुमची आई 2-2, 4-4 एकर विकायची पाळी येईल तुमच्यावर. ऐका, भगवंता आठवी न पाय, मग हे का रात्रंदिवस पाय आठवीन म्हणजे हे का? डोळे बंद केले तर बंद होऊन जाते ते. मग कोणते पाय आठवीन? चला 2-4 जरी सुटला तर तुम्हाला काय किसन महाराज बॉन्ड नाही करून दिलं मी. कारण 11:45 10 मिनिटं बाकी. कारण आज किती बोलणार आहे याला? आम्हाला लागत प्युअर 9 वाजेला इथं भाऊ बाई. 8:45ला तुमची पंचपदी चालू झाली पाहिजे, 9ला बाबा इथं पाहिजे. तेव्हा 2 तास व्यवस्थित बोलता येत आहे. जाऊ दे, काय सांगत होते? असंच पाणीपत झाला भाऊ. आतापर्यंतचे सगळे संत असेच माझेच घ्या. तू भूक तुला तारीख दे, जाय नाही तू. हा, जे विठ्ठल जे हरी. झटकला का मोकळं तू जायचोय त्या घरी. आम्ही चाललो घरी. बहुत सुकृताची जोडी म्हणून गोधडी आवडी, विठ्ठल नाही आवडी. आठवी न पाय हा माझा नवस. तुकोबराय सांगता, देवा मी रात्रंदिवस तुझं भजन करीन. रात्रंदिवस भजन सांगण्याची रीत सद्गुरू देत असतात. चला मी पटकन सांगतो. तुकोबरायला या गोष्टीचा छंद लागला. तुकोबरायला म्हटलं, मी गर्भवासामध्ये देवाला वचन दिलं, रात्रंदिवस देवा मी जर तुझं भजन करीन तर ही सांगणारा कोण भेट? देवदावी ऐसा कोण भेटे गुरु. देवदावी ऐसा कोण भेटे गुरु. रात्रंदिवस भजन करण्याची रीत संतांच्या मुठीमध्ये आहे. बैसता संतांच्या संगती कळो येईल कमळापती. ते भजन सद्गुरू देत असतात. त्याच्याकरता जीवनात सद्गुरू यावा लागतो. गुरुविना ज्ञान कळे ना, अक्कल बाजारात मिळे ना. गुरुविना ज्ञान कळे ना, अक्कल बाजारात मिळे ना. द्वैताची झाडाने गुरुविना ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. ते ज्ञान सद्गुरू करून देत असतात. तुकोबरायच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखा सद्गुरू आला आणि त्या सद्गुरूंना ती ओळख करून दिली. नामदेवाच्या जीवनामध्ये विसोबा केजर नावाचा महात्मा आला आणि त्या महात्म्यानं देवाची ओळख करून दिली. नाही तर अखंड दयाला देवाचा जिजार होता ना, जेवत होता, खात होता, पित होता, फसत होता ना देव नामा संग. मग कळाला का नामदेव महाराजाला? नाही कळाला.
आणि ज्या दिवशी सद्गुरु जीवनामध्ये आले, विसोबा केचराची कृपा झाली आणि ते नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केचरा पायी ओळख झाली सर्व ठाई, हृदयात असलेला देव इथं तुटलेला देव, संत दर्शनी हलाव वदनाम जोडी जलाव. जे तुटलं ना मायबाप, ते जोडण्याची रीत आजही आहे. याला परंपरा लागते. आदिनाथ उमा बीज प्रगटले गाजराचे का कांद्याचे? काय सांगितलं शंकरानं पार्वतीला? नाव घेती माहित नव्हतं शंकराला? ए पार्वतीला माहित नव्हतं ते देवाचा देव आहे ना महादेव, आहे का नाही? महादेवाच्या वर कोणता देव आहे का? म्हणजे डोळे लावून दोन बसले आणि कोणच जप करीत असेल महादेव? ध्यानी बैसोनी शंकर. मला तर गज उकळ्या येऊ राहिल्या, पण करू काय त्याला? ध्यानी बैसोनी शंकर, जपे राम नाम सार, जपे राम नाम सार. पार्वतीला जी गोष्ट सांगितली ती गुही आहे, आणि जी गोष्ट पार्वतीला सांगितली ती परंपरा खोडून टाकली लोकांना. हो, देव अंगातच येतो तुमच्याकडे, देव अंगातच येतो, भरा कापूरला वापरतो येतो. मग कुठं जातो तो? भेंड्या कापाला. देव अंगात यायची गोष्ट आहे का? अंगातच आहे. देवाय हे देवाय आतला असलेला देव ओळखण्याची सामर्थ्य सद्गुरूमध्ये असल्या कारणानं मायबाप चांगल्या सद्गुरूला शरण जा. अरे दुधात तूप आहे, तिळात तेल आहे, उसात साखर आहे, काय करायला लागेल त्याला? 16 सोमवार. काय करायला लागेल त्याला? रीत आहे का नाही? मनसुनी नवनीता ते आमच्या का बापानं फुगं ठेवलं. घासाचा पत्ता नाही, घासलं पाहिजे. बघा, जाऊ दे, आता शेवटचा दृष्टांत देतो आणि शिवेला पूर्ण विठोपार कुमाई. एक वेळ प्रिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून आठविन पाया माझा नवस. रात्री ही दिवस पांडुरंगाय थांबते प्रश्न चरण 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढं ठेवण्याचा मी प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा मायबाप. फार कमी दिवस तुमच्या आमच्या हातामध्ये बरं. हो, 14 चौकड्याला अंकपती गेली भेंड्या कात्री तिथं. 60-60 हजार वर्षाचे तपश्चर्या करणारे घुरसंडी सुद्धा गेले बरं का इथं. आणि आपल्याला काय, आपण काय शिक्का मारून नाही आला आईच्या पोटातून मै मर नाही सकता. काही शिक्का आणला का मारून? नाही ना माय बाप. जायचं सगळ्यालाच आहे. हो, जायचं सगळ्यालाच आहे, पण जात असताना आपली ओळख करून जा. मरायचं काम राहणार नाही. आपली ओळख करता येते आपल्याला. आपलं जे भजन चालू होतं ना, तेव्हा गायनाचार्य नव्हते आमच्या हनुमान महाराज मधी. मृदंगाचार्य श्याम महाराज होते मधी आईच्या पोटात वाजायला. नाही ना, मरे काहीच नव्हतं तरी भजन चालू होतं.
बाहेर आल्यावर कोण बंद पडलंय ते बंद पडलेलं भजन सद्गुरू जोडून देत असतात आणि ज्याची तार जुळली ना जया ऐक्याची अवतारा बोलाचा जुडला तारा निवृत्तीच्या पहिल्या तिराजी पावला जो सद्गुरूनाथ ती तार जोडून देतात. ओ तेवढी तार जोडून घ्या आणि जर ती तार जुळली रे जुळली मायबाप जरा विचार करा पुन्हा मराला यायचं काम पडणार नाही. बरं मराच्या टायमाला बघा कीर्तन संपलं मराच्या टायमाला काय निघून जातं म्हणून आपल्यातून काय निघून जात आत्मा पाहिला कोणा गंध राहत ना बुचक तिड चार पोरी चार पोरं गुरु बहीण भुई बहीण माऊस बहीण सगळे बोफट येऊन बसे राहते का नाही बरोबर आहे की नाही. मग आता ते सगळं बुचकं भरेल राहतं आणि मग आता तब्येत आपण फरक राहते तब्येत सिरियस लवकर या आता काही तासात त्याची शिट्टी वाजायची. आता जे आहे ते घर 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 लागते की नाही तुमच्याकडे घर घर लागते का लागायचे ना इको वाढून देत राहतो देवाना त्याचा का महाराज बरोबर आहे का जरा ऐका नसेल जात तर कोणी जायच्या धकाच्या टायमावर एखाद्याच ठिकाणी जाऊन पावा भगवंताने त्याचा इको वाढून देत राहतो घर पाय थंडी हात थंडी इथपर्यंत थंड राहते श्याम महाराज इथपर्यंत थंड पडेल राहते फक्त इथपर्यंत हेड ऑफिस चालू राहते तेवढ्या वेळेत त्याच्यात बी कानाचे चापे पडले समजून घ्यायचं आता काही मिनिटात यायची शिट्टी वाजणारी बरोबर आहे नाही. कानाची चाप पडत आहे बुलढाणा जिल्ह्यात कानाची चापे अशी खाली हा म्हणजे इथपर्यंत हे ढकलत. आता ज्यांना वजन करायचं होतं त्यानं खरं केलं नाही आणि जे सांगितलं ते केलं नाही नको ते केलं मग ते काय करतं महाराजच्या टायमाला आय 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 तिथं मालकंस म्हणणारे तिथं सूर्यकंस म्हणावा तिथं चंद्रकंस म्हणावा तिथं भैरवी काय येत नाही काय येत नाही. पट्टीचे जरी असले तर येते का तिथं का सुनबाई चांगली होती ती म्हणजे मामा आता रामकृष्ण हरी म्हणा ना आता ते म्हणतो तू कसं आता काऊन येत नाही आता काऊन येत नाही जे करायचं ते धंदे गेले नाही. पाप करुणी पापी म्हण हे जैरा वैरा पळतय र पाप करुणी पापी म्हण हे जैरा वैरा पळतय र काय काय केलं भल्या माणसा देवाला दारू करतय र काय काय केलं भल्या माणसा मरताना सारं मग ते आय 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 बाबो ते तोंड फाडीत आहे डोळे फाडीत आहे तोंड फाडीत आहे डोळे फाडीत आहे. अशा प्रसंगामध्ये तुमच्याकडे शिपा देते का शिपा शिपा दूध वरती द्या का नाळ्यात दूध आमच्याकडे शिपा म्हणते त्याला. मग आता तुम्ही तू पलीकडून ना दादा मला दिसन ना असं बदलून घे झालं तर सगळ्याला 5 मिनिट बघा तुम्ही जरा काय सांगत होतो हा मग आता तुम्ही दूध वरती द्या नाही त्याच्यात ते गिळी का जाऊ दे राहू दे ना आता 5 मिनिट राहिले किती राहिले बघा गिळीत कधी जेव्हा गिळीत होतं तेव्हा पुरीच्या हातीला ढोसलंय मग एका लोकांना नाही सांभाळलं आणि मेल्यावर गिरगोईचं दूध आडानी दुनिया भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो जिते बाप को रोटी न देवे मरे बात बचताई मुठ भर चावल चित पर फेंके कौवा बाप बनाई अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. सगळ्या पुरीनं देऊन झाल्या शिपा सगळ्या पोरानं देऊन झाल्या शिपा लहानी राहील होती यायची तिला चिखली गाडीच नाही लागली ती आली तशी तिथं उतरली आणि मोठ्यानं छाताडा बदाडत चालली रस्त्यानं बर का जरा बारीक आहे का कीर्तन संपलंय. मग ती आली जवळ गल्लीतले लोक म्हणते गथरा आहे ना अजून काही गेलं नाही ना म्हातारा एवढं काय बोललं ती अजून खायचं आहे माझी पटकन दर्शन घ्यावा बाकीच्या म्हणजे बरी झाली आली तू शिप घ्यायची राहिली घेऊन घे ती गचकन चमच्यावरी तिला काय विकत आणायचं होतं का फुकटचा चमचा गच भरलाय नळड्यात वाचला
नळड्यात वाटल्या होत्या अरे गेलं ना म्हातार निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा आला हिरा पतारा आला हिरा पतारा आला हिरा पतारा आला हिरा पतारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला हे सारा बुचक म्हणतो बाया तुला ही भाग्याची तो शिव घेतली मात्र जीव सोडला अरे तुझ्यामुळं तर मात्र गेलं तो जर नसतं वतलं तर काय ना श्वासनलिकेत घुसला असतं ते नाही ना राहिला असतं घंटाभर मात्र अजून आम्हाला कळत नाही आम्ही काय करतोय जी गोष्ट निघून गेली ती गोष्ट ओळखीची केली का आणि ती ओळखीची कराय करता संत जीवनात यावा लागतात तुमचं गाव भाग्याचं आहे 5 वर्षापूर्वी निदान तुमच्या कानाला स्पर्श करून तरी चाललंय लई अडे बाबळी उगेले किसन महाराज सुधाकर महाराज लई अडे बाबळी बर का आबा बाबा बाबा समाजाचं तेवढं पुण्याच नाही हे निदान शब्द तुमच्या कानावर चालले हे भाग्य समजा तुम्ही हे कोणी सांगणार नाही तुम्हाला 47 वर्षात कोणा सांगितलं नाही तुम्हाला सांगू बी शकत नाही जिचे लेकर राहते का तिला माहित राहतं लेकराचे काय हाल राहते म्हणून जिला कट्टे झाले नाही ती म्हणते कट्टे झाडायचे नाही तू बस राह तुला झालेच नाही तू कशाला सांगते लोकाला ज्याला झाले ते सांगते आयशी कळवळ्याची जाती हा नाही पुढचं म्हणायचंच नाही एका ना म्हणायचं नाही ते तिडून वापस येत आहे 500 रुपयासाठी आणि याला म्हणायचं आयशी कळवळ्याची जाती करी नाही म्हणून मायबाप जरा बारीक विचार करा ही गोष्ट आजही जिवंत आहे मराच्या टायमाला ज्या दिशेला श्वास धडकला ज्या दिशेला श्वास गेला जो मुखला श्वास आला तो जातो रे नरकाला तो जर जाऊ नये असं वाटत असेल भागवतामध्ये नाथबाबा सांगतात ज्याचा स्वतःचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू तेथेची घर बांधिले प्रत्येक श्वासागणित प्रभूचं नामस्मरण करता येतं त्याला रीत आहे ज्याला मिळालं त्यानं नीट करा ज्याला नाही मिळालं त्याने विचार करा जबवरी अर्जुना हा बुधून भेटे म्हणा तबवरी या साधना बजावीची लागे की जीवनामध्ये जेव्हा भगवंतावर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे त्या भगवंताला सांगा प्रभू मला तुझ्या खऱ्या नामाची ओळख करून दे तुझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख करणारा महात्मा आमच्या जीवनात येऊ दे झालेलं भाऊ पुष्प सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तुम्हाला पटलं नसेल माईबाप माझ्या वाणीचा दोष म्हणून विसरून जा पण जे एवढं पोटाला पिळी देऊन सांगायचं काम एवढ्या करताच का माणसाचा जन्म वाया घालू नका फार कमी दिवस तुमच्या आमच्या हातात राहिले बरं पोटावर मोजणे इतके तुमच्या आमच्या हातात दिवस आहेत शिट्टी वाजायच्या आधी आत्माराम या देहातून जायच्या आधी त्या आत्मारामाची ओळख आपल्याला करायची आहे म्हणून झालेले शिवा प्रभूच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण ज्ञानेश्वर